तेव्हा CR साठी म्हणजे बेसिकली क्लास मॉनिटरसाठी इलेक्शन होतं आणि ती स्टेजवर उभी होती आणि ती उभी राहिलेली त्या पोझिशनसाठी. तर तेव्हा तसं म्हणायला माझा फर्स्ट साईट लव्हच आहे. जगण्याची आशा या मनाची भाषा, तू न बोलता ना ऐकता समजून घेना. स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग, पुरी बाकी काय तुझी साथ संग असताना. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी कहाणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. डोळ्यात तूच साजणी, सुखाचा स्पर्श तू नवा. तुझ्या विना उरेन अर्थ जीवना. उजळे तुझ्या हसूने कणकण, अन चंद्र हे हातीचे काकण. आम्ही दोघं ऍक्च्युली एकमेकांना खूप बॅलन्सिंग होत. मी खूप बोलते, तो खूप कमी बोलतो. मी खूप पटकन रिॲक्ट करते, तो खूप शांतपणे रिॲक्ट करतो. तो खूप चिडतो आणि खूप वेळ घेतो शांत व्हायला, आणि मी पटकन चिडते आणि पटकन शांत होते. इश्क की धून रोज जलाए, उठता धुआं तो कैसे छुपाए. हजूरी मांगे है तेरी मंजूरी. कजरा सियाही दिन रंग जाए, तेरी कस्तूरी रैन जगाए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. चाहे भी तो भूल न पाए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. मन मस्त मगन तेरा नाम दोहराए. बस तेरा नाम दोहराए. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए. इतरांसाठी कोविड हा पिरियड खूप असा दुःखाचा होता, पण समाव आमच्यासाठी खूप भारी पिरियड होता आमच्या आयुष्यातला. म्हणजे अगदी लॉकडाऊन असताना परमिट काढून मी केतीकडे राहायला गेलोय किंवा ती माझ्याकडे आली आहे. मग आम्ही एकमेकांशी आमच्या फॅमिलीज बरोबर गप्पा मारल्या. त्याने मी काकू काकांबरोबर असू दे किंवा ती माझ्या आई बाबांबरोबर असू दे, आम्हाला एकमेकांना जाणून घ्यायला आणि समजून घ्यायला भरपूर टाईम मिळाला.
मागच्या 5 वर्षात मला केतकीचा प्रेमळ आनंदी स्वभाव तसंच वेळप्रसंगी खंबीरपणे साथ देणारी पार्टनर दिसली. अशीच व्यक्ती मला हवी होती आणि तिच्यासोबत आयुष्य घालवायला मी खूप एक्सायटेड आहे. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे न बोलता आता, तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता, सांग जरा असे कसे लपायचे हे आता. असं लाईफमध्ये माझ्या थोडासा असा डाऊन पिरियड चालू होता. तर आय यूज टू टॉक टू हिम अ लॉट आणि मला खूप रिलेटेबल वाटायचं आणि मग त्या फेज मध्ये आम्ही दोघं खूप क्लोज आलो. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. आमच्या दोघांच्या घरचे विचार सुद्धा खूप सेम आहेत किंवा मला कसं पुढे जाऊन घर हवंय आणि माझ्या आई बाबांना कसं जावई हवंय हे खूप मॅच होत होतं. क्षण आतुर आतुर झाले, रोज काहूर काहूर नवे, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, धागा धागा रेशमी दुआ. टू मी अँड टू हिम, आमच्यासाठी वी फील दॅट दिस इज द राईट पॉइंट अँड राईट टाइम टू टेक दिस स्टेप आणि टू गिव्ह अ नेम टू अवर रिलेशनशिप. असं रिलेशनमध्ये जे कोणते वेगवेगळे चढउतार येतात ते आत्तापर्यंत बरेच आलेले आहेत. अगदी आम्ही एकमेकांना रडताना सुद्धा बघितलंय, एकदम हॅपी मुमेंट्समध्ये पण बघितलंय. त्याने आत्ता या मुमेंटला असं वाटतंय की वी आर रेडी टू टेक नेक्स्ट स्टेप. तुझ्या नयनानी प्रिये, मी माझे स्वप्न हे पाहिले, तू माझे मी पण जणू आपुल्या हातानी रेखिले, तुझ्यामुळे मी पूर्तता, तुझ वाचून मी आर्तता. माझ्या सवे आहेस तू, मजला पुरे ही सार्थता, तुझ्या सवे तुझ्यामुळे तव रंग येऊ लागला, आज माझ्या ह्या मना. मम पाऊली तव चाहुली, प्राणास ये रे सयकान्हुली. आनंद घन ये घरा, आनंद घन ये
मागच्या 5 वर्षांमध्ये आम्ही जे काही एकमेकांना ओळखलं, अवघड सिच्युएशन्समध्ये, सोप्या सिच्युएशन्समध्ये एकमेकांच्या रिॲक्शन्स ज्या बघितल्या, तो मला कसं समजून घेतो, मी त्याला कसं समजून घेते, त्याला राग आल्यानंतर त्याला काय एक्सपेक्टेड असतं, मला राग आल्यानंतर मला काय एक्सपेक्टेड असतं, हे जे काही आम्ही बघितलं त्याच्यातनं आम्हाला दोघांनाही आम्ही एकमेकांसाठी खूप योग्य पार्टनर्स वाटतोय आणि म्हणजे आहोतच. आणि आय थिंक इट इज अ परफेक्ट डिसिजन आणि आय थिंक दिस इज अ परफेक्ट डे टू गेट मॅरिड. पिया के शहर में हो तूने विदाइया कैसे लिखी मर जानिया, कैसे बताए और रब्बा सही नहीं हो जानिया. मधानिया हाय मेरे बाबला तेरिया मिठिया यादा मेरे पीछे पीछे आड़िया. हाय मेरे बाबला मेरिया हुणे गुड्डिया हुण तेरे रह जानिया. हो कुछ भी नहीं है तेरे कदमों से आगे, कदमों से आगे, कदमों से आगे. तुझसे जो बांधे मैंने टूटेंगे न धागे, टूटेंगे न धागे, टूटेंगे न धागे. हाथ मेरा थामा तूने, तेरी मेहरबानियाँ मेरे नाम अब से तेरी सारी परेशानियाँ. मधानियाँ हाय वे मेरे डाडिया रब्बा कि ना जमिया कि ना ले जानिया. हाय वे मेरे डाडे